बस बस ओके ओके बस बस निघाला सगळं ओके. पूर्णपणे मला आहे फरक, कारण मला असं झालेलं की त्याच्यामुळे काही काम नाही करता यायचं. प्राची प्रदीप पाताडे. बरं बरं. कुठून आलात तुम्ही? राहायला कुठे? जोगेश्वरीला. जोगेश्वरीला. बरं, तो हे त्रास कधीपासून होता हे अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस? मला 2 वर्ष झाली. मी औषधं घेते पण मला काही फरक नाही पडला. पण आता मी तुमच्याकडे जेव्हापासून ट्रीटमेंट चालू केली मला खूप फरक पडला. आता 90% तरी मला फरक आहे. मला वजन वगैरे उचलायला नाही व्हायचं. त्याच्यानंतर पीसीवर वगैरे बसल्यावर हे पूर्ण असं जाम व्हायचं. तर ते सगळं आता बऱ्याचपैकी फरक पडला. हो ठीक आहे ना. काका तुम्ही काय सांगाल? मला तर खूप टेन्शन होतं लवकर बरं होईल काय नाही होईल, कारण याच्या अगोदर पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्या होत्या माझ्यासाठी स्वतःसाठी. तर त्याच्यावरून हिचं बघितल्यावर हिने जेव्हा स्पॉन्डिलोसिसचं समजलं तेव्हा थोडासा गळव, कारण मला माहिती आहे मी बरंच नस जरी ओपन झाल्या तरी बाकीचं जे होते ना ते लवकर बरं होणं खूप कठीण आहे, कारण मी बरेच वर्ष त्याच्यात काय मला मिळालं नाही. पण जेव्हा मला चक्कर आली झालं त्याच्यानंतर मला एक डॉक्टर आहे शैला पेलून म्हणून त्यांनी हे केलं तरी पण बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ना जाम बिम होणं ते होत नव्हतं. त्याच्यामुळे हिचं ऐकल्यावर तुम्हाला आतल्यात मला दाखवू शकत नव्हतं पण खूप टेन्शन होतं. कसं होतं यांचं जे आहे यांना अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस झाला, त्यांना खाली अजून मांडी घालून बसता येत नाही ना, त्यामुळे त्यांची मुलीला तो प्रॉब्लेम जेव्हा ते माझ्याकडे आले तो सेम प्रॉब्लेम तिला वाटला मला. हे बॅक पूर्ण स्टीप होती एकदम, मुवमेंट करायला हे होत नव्हतं, इकडे भरपूर पेन होतं. तर मी म्हटलं तर हिला पण अँक्लोजिंग आहे की सिम्पटम तर तसेच आहेत. पण ते आपण ते जवळजवळ मला वाटतं किती 6-7 सेटिंग झाल्या की जास्त झाल्या? 8 झाल्या. जवळजवळ 8 सेटिंग दिल्या. पण आज किती % बरं वाटतंय? 90%. आज तिला स्टिफनेस तर पूर्ण गेला. नाही तर मलाही वाटत होतं जी तुमची शंका होती तीच मला होती काय अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस झालं ना की लवकर तो रिकवर होत नाही, म्हणजे मेंटेन राहतो पण पूर्णपणे बरा होत नाही. पण हिच्या बाबतीत तसं नव्हतं. मग तुला कसं झालं की तुला ते स्टिफनेस भरपूर झाला होता, तो स्टिफनेस पूर्ण निघाला. ट्रीटमेंट 8 सेटिंग आपण दिल्या त्याच्यानंतर तुला आता रिकवर झाल्या आणि त्याची तिची आता मुवमेंटही वाढलेली. मान फिरव बेटा दोन्हीकडे, तिकडे पण फिरव, बऱ्यापैकी मुवमेंट आता वाढली. ठीक आहे. तरी पण फॉलोअपसाठी महिने 2 महिन्यातून एकदा यायचं. ठीक आहे. आता पेन वगैरे कुठे आहे? नाही खूप फरक आहे. खूप फरक आहे ना. मला पण खूप फरक आहे. माझ्या 8-9 सेटिंग झाल्या पण बराचसा फरक आहे. जुना असल्यामुळे बराचसा अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस असल्यामुळे तो पूर्णपणे रिकवर होत नाही पण रिझल्ट चांगला मिळतो त्याच्यात, एवढंच आपण सांगू शकतो. थँक्यू डॉक्टर. ठीक आहे. चला दीदी येतं. पहिला हा पूर्ण भाग तिचा असा वर आलेला होता आहे ना, बघा आता एकदम कडक होता आणि असं स्कायपोसी सारखा एकदम असं झाला होता तो. आता तो बिलकुल आता नाही आणि मसल पण फ्री झाले भरपूर. हा किती वर भाग होता ना पूर्ण वर भाग. श्वास घे बेटा, सोड, बस श्वास घे, सोड, बिलकुल फ्री बॉडी, रिलॅक्स, बस. मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा, लूज लूज, रिलॅक्स, बस लूज, बस. ओके. सरळ झोपायचं. हात असे पकडायचे, असे असे, हात असा आणि हात असा. ओके. पाय जवळ घे, तुम्ही जवळ घे, असे फोल्ड कर, गुडघे. ओके. बॉडी अशी ठेवायची. श्वास घे बेटा, सोड, 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 बस. ओके. आता इकडे माझ्याकडे एका कुशीवर फिरायचं. हा पाय सरळ ठेवायचा, हा फोल्ड करायचा, बस. इथे पकडायचा आणि मान तिकडे करायचं असे. ओके. श्वास घ्या, सोड,
बिलकुल. ओके. सेम त्या बाजू. हा पाय सरळ. श्वास घ्या, सोडा, मानसी ठेवा. बिलकुल. ओके. मोठा श्वास घ्यायचा, सोडा. बिलकुल तोंड बंद ठेवायचं बेटा. बस. उठायचं नाही 2 मिनटं. लूज सोडायचं, बिलकुल फ्री. बस. लूज. बस. लूज सोडा, बिलकुल. बस. थोडं असंच झोपायचं. असं असं असंच असं करायचं. पाय जवळ घ्यायचे, असं असं असंच. क्रॉस का? नाही क्रॉस नाही, असंच राहायचं. असंच राहा बेटा. ओके. आपल्याला बेस कॅपुल हे ना हे. बस मानाशी ठेवायची. श्वास घ्या, सो. ओके. श्वास घ्या, सोड. बस. ओके. आता उठून बसायचं. अशा हात कर बेटा. दोन्ही हात माझ्या हातावर. मांडीवर ठेवायचे. श्वास घे, सोड. चालू नको, जागेवर उभं राहायचं. बस निघाला सगळं. ओके. रिलॅक्स. बस इकडे. बिलकुल फ्री. हा लूज. बस. बस. इथे बस आता. हात असं कसं? लूज. ओके. लूज सोड. बिलकुल फ्री. टाईट नको करू. लूज सोड. बस चला. ओके. डन. ओके. थँक्यू. थँक्यू सर. येस. खुश आहेत ना ट्रीटमेंटने? इथं खुशच आहे. नाही नाही, खूप प्रश्नच नाही. पूर्णपणे मला आहे फरक. कारण मला असं झालेलं की त्याच्यामुळे काही काम नाही करता यायचं. कोणतंही काम करायला गेलं लगेच प्रेशर प्रेशर यायचं. यायचं इकडे. नाही आता जास्त बसल्यानंतर अभ्यास करता तरी पण ते दुखायचं. दुखायचं, मान दुखायची सगळं नाही, पाठ दुख. हो. कामाला जायची तिथे चक्कर सारखं झालेलं तिला. म्हणजे एकदम हे झालं, ब्लड प्रेशर वगैरे उतरलं सगळे. कर काय? हो. अच्छा अच्छा. आता तसं काही होत नाही ना काहीच? नाही. तेव्हाच माहिती पडलं की की हा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे म्हणून. एक्सरे काढल्यावर हा ते बरं झालं ताबडतोब तुम्ही लगेच. मला माहित मी तर त्याच्यात खूप हे झालेलं आहे बऱ्याच वर्षापासून. त्याच्यामुळे मला माहिती होतं. मला 12 मध्ये चक्कर आली 2012 मध्ये. अच्छा. त्याच्यानंतर तुमचा प्रॉब्लेम. त्यांनी ते गॅपचं हे केलं. परत आता झोपला की झोपताना यायची आणि उठताना यायची. बाकी तुम्ही उभा राहिला तर काय नाही. बॅलन्स थोडासा हे व्हायचा डर. बरोबर. आता तुम्हाला पण चक्कर वगैरे नाहीत ना तशी? नाही आता चक्कर नाही. आता मध्ये आलेली ना परत मी त्याच्यावर इलाज केला त्याच्यानंतर. पण आता तर तुमच्याकडून आल्याच्या नंतर अशी मान केलं तरी थोडं हे व्हायचं. आता होत नाही. आता थोडस बरं काय बरंच कमी आहे ना. बरंच. ठीक आहे. चलो. ओके. बाय. नमस्कार.